मला अजिबात ऑफिसला पाठवायची इच्छा नाही तुला. रात्रभर पाऊस आहे प्रवीण. हा ना. आहे ना नक्की ऑफिस? हा ऑफिस चालू आहे काय सुट्टी कुठे शाळेत. शाळेत थोडी चाललोय म्हणा आम्ही. हा ना. ते वैभव सरांना वगैरे तरी कॉल कर ना बघ. चालू आहे. काय टेन्शन. तिथंपर्यंत जायचं स्टॉप पर्यंत तिथनं काय. सॅक पण अगदी व्यवस्थित पॅक केलाय. बॅग सोबतच मिळाले काय कवर ते? हो खाली एक कप्पा असतो त्याच्यात हा ठेवायचं. पाणी बसत नाही त्याच्यात. हॅपी मान्सून. तुम्हाला माहिती आहे, वर्तमानात आपल्याला जगायचं असेल ना, तर जगण्याविषयी आपल्याला खरंच प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. आणि ही हौस जर का नसेल ना, तर मग आपण काय करतो, आजचं काम उद्या करू असं करून टाकतो. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी मग ते नंतर उरकलंही जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो, अगदी अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, कामं उरकतो. आणि बघा ना, आपण सहज हे म्हणतही असतो तोंडाने की हे उरकलं ते उरकलं. एका अर्थी काय करत असतो आपण माहिती आहे, आपण आपलं जगणंही उरकतच असतो. मग असं जेव्हा आपण करतो तेव्हा त्यामधला आनंद कसा घेणार आपण? एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो फॉर एक्झाम्पल, त्यामध्ये पूर्णपणे रंगून जातो का आपण? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही, किंवा गाडी आपण स्वतः घेऊन गेलो असेल तर मग ट्रॅफिक लागेल का, आणि वेळेत आपण घरी पोहोचू का, मग उद्या लवकर उठणं होईल का, आता आपल्याला लेट झालं आहे, ह्याची चिंता करत बसलेलो असतो. तर मग गाण्याचा आनंद कसा घेणार हो आपण? आणि म्हणूनच आत्ताच्या क्षणात जगता यायला हवं. आणि याचा सोपा अर्थ म्हणजे काय माहिती आहे, की या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय ना, आणि जे शक्य आहे ते करायचं. आता ना मी शक्य होतं आहोंना सुट्टी घेणं, कारण त्यांनी शटडाऊनमध्ये काम केलं होतं, त्यांच्या खूप साऱ्या सुट्ट्या शिल्लक आहेत, म्हणून मी त्यांना म्हणत होते सुट्टी घ्या हां. तरी पण नाही, कामाचा लोड आहे म्हणून ते ऑफिसला गेले. ठीक आहे, पण उद्या उद्या मात्र मी त्यांना नक्कीच सुट्टी घ्यायला लावेन. या पावसाने भीती घातली आहे हो, रोडवर केवढं पाणी साठलं आहे, दाखवतेच मी तुम्हाला पुढे. हां, पण जर का आपल्याला पावसात भिजावंसं वाटतंय तर भिजायचं मग. लोक काय म्हणतील याचा कशाला विचार करायचा, हो की नाही? आणि असा विचार जर का आपण करीत बसलो तर मग हा क्षणही गेला आणि तो आनंदही गेला. या बाबतीत ना डॉक्टर राजीव शारंगपाणी खूप सुंदर म्हणतात, की त्यांचं असं म्हणणं आहे, नियमांपेक्षा ॲब्सर्डिटी मजा आणते. म्हणजेच काय, आयुष्य जर का नियमाने करकचून बांधलं तर आनंद संपलाच म्हणून समजा. आलेला क्षण पूर्णपणे जगूनच आयुष्यामध्ये आनंद मिळवायचा असतो. जगण्यात उत्कटता हवी, उत्स्फूर्तता हवी, पण त्यासोबतच तारतम्यही हवंच. बघा ना, केवढं सुंदर वातावरण झालं आहे पावसामुळे. हां, पण ते सगळ्यांच्यासाठीच सुंदर असेल असं नाही. आमच्यासारखे आहेत काही नशीबवान जे घरीच असतात, आणि खरंच त्यांनी देवाचे अगदी आभार मानायला हवेत, की आपल्याला बाहेर खूप अशी धावपळ नाही आहे पावसामध्ये. केलं आहे हो, पूर्वी हे सारं करून झालं आहे माझंसुद्धा. त्यामुळे मी समजू शकते की हे सुख काय आहे आणि हे असं पावसात जाणं काय आहे. आता हेच बघा ना, हे जे सारं शूट घेतलेलं आहे, हे आहोंनी ऑफिसला जाताना त्यांच्या बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी हे सारं घेतलेलं आहे. तर ही अशी काहीशी चाकणला जाणाऱ्या रोडची अवस्था होती. दुसऱ्या दिवशी तर याहून भयंकर होती. संध्याकाळपर्यंत तर एक रस्ता पूर्णपणे असा खचल्या गेलेला होता, आणि कसं मग यांना ऑफिसला पाठवायचं. आणि म्हणूनच मी ना दिवसभर टेन्शनमध्ये होते. एवढे मी आहोंना कॉल करून 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 त्रास दिला होता ना, की काय सांगू मी तुम्हाला. मला असं वाटत होतं की चाकणमधल्या कंपन्यांनी लवकरात लवकर डिसिजन घेऊन त्यांना लवकर घरी सोडायला हवं. जाऊ नको म्हटलं होतं तुला. जाऊ नको म्हटलं होतं. बायकोनं डोकं खाल्लं काय दिवसभर? लय डोकं खाल्लं. एवढं काय डोकं म्हणलं, येतो म्हणलं की येतो. काय काय खाल्लं डोकं, काय केलं? सारखं आपलं इकडं पाणी भरलंय तिकडं पाणी भरलंय. मग माणसाने काळजी करायची का नाही करायची? काळजी काय करायचं, म्हणलं येणार म्हणजे येणार. आणि मला आत्ता फोन केलाय, चहा ठेव आलोच बघ, मी आलोच. आणि खुश झालंय. मी म्हणते का नाही अडकला पाण्यात तुम्ही? अरे काळजी वाटण्यासारख्याच न्यूज होत्या सगळ्या.
काय बेत आहे स्वयंपाकाचा हा? बाबा, भाकरी वांग्याचा रस्सा. ही रस्सा भाजी जरा जास्तच झाली काय? कोथिंबीर आहे ना, टाकते. गुड. हे थोडंसं आटणार आहे अजून, तर मला असं वाटायला लागलं जास्त झालं का काय. नाही असं चालेल. थोडासा भात शिल्लक आहे हा इंद्रायणीचा. याला तव्यामध्ये ना भरपूर कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी देते. ताजा भात करायची गरज आहे का मग? नो करू थोडासा. नॉट नेसेसरी. गरज नाही. मग ही आमटी कशा बरोबर खायची एवढी? भाकरी बरोबर. कुठल्या तंद्रीत एवढी आमटी केली ही? फोनवर बोलण्याचे ना. फोनवर मैत्रिणीशी बोलत होते, तुमच्या मैत्रिणीशी बोलत होते, माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, आपल्या कॉमन मैत्रिणीशी बोलत होते. त्यामुळे विषय रंगला होता छान. खुश. बरं चला, भाकरी किती करू? भाकरी 3 चलेगा. 3 नाही 4. ही आमटी संपली पाहिजे की. ठीक आहे. ओके. या वर्षीचा पाऊस खरंच फारच विचित्र आहे ना. एकतर 1 महिना आलाच नाही, त्यावेळेला अगदी वाट बघून बघून डोळे पांढरे झाले. मी तर नाचताना मला असं नेहमी वाटायचं की कधी पाऊस पडणार आणि हे वातावरण थंड होणार. कारण जेव्हा केव्हा मी डान्स प्रॅक्टिस करायची एवढं गरम व्हायचं की अक्षरशः लाही व्हायची. आणि आत्ता जो काही हा आलाय 1 महिन्यांनी लेट, पण अगदीच थेट, थांबायला तयार नाही राव. केवढा पाऊस हा पुण्यामध्ये, आणि ही अशी रस्त्यांची अवस्था यापूर्वी मी कधीच पाहिली नव्हती, हो की नाही? तुमच्याकडे काय आहे अवस्था मला नक्की सांगा. आणि हो, प्लीज सुरक्षित राहा, काळजी घ्या. हे गव्हर्नमेंट्स आपल्या मुलांच्या शाळांना सुट्टी देतं, पण आपल्या ऑफिसेसना सुट्टी आहे का? नाहीच ना. आईवडिलांना जीव धोक्यात घालून जावंच लागतंय. 1 दिवस कशीबशी आहुनी सुट्टी घेतली होती, पण पुन्हा ऑफिसला जावंच लागणार ना. तर हे असं काहीच आहे. तुम्हाला माहिती आहे, दूध आणायला जिथे आम्ही जातो, म्हणजे जातात, मी जात नाही, कारण तुम्हाला माहिती आहे खूप भल्या पहाटे जावं लागतं. जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे. तर ते दूध आणायला सुद्धा अशा अवस्थेमध्ये गेले होते की गुडघाभर पाणी, लिटरली रश्शीला पकडून जाऊन त्यांनी दूध आणलं. जेवढं त्यांना सुचलं तेवढं त्यांनी शूट केलं आहे, पण सगळं काही शूट नाही केलं, कारण त्यांच्या नाहीच लक्षात येत की हां चला आपण व्लॉग किंवा इन्स्टावर टाकण्याच्या दृष्टीने शूट करावं वगैरे. आणि नंतर मी त्याच एरियाचे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पाहिले की आमच्या एरियाचा, म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या बॅक साईडला की जे काही पाणी साठलं होतं ना, त्याचे व्हिडिओ मला इंस्टावरती पाहायला मिळाले. म्हटलं बापरे, मी आतमध्ये आहे घरामध्ये, तर मला बाहेरची काही आयडियाच नाही आहे की हे इतकं असं काहीसं झालेलं आहे. तुमच्याही एरियामध्ये नक्कीच झालं असणार, हो की नाही? काळजी घ्या हां मैत्रिणींनो. चला, जेवायची वेळ झाली. बऱ्याच वेळा विचारलं जातं की कितीला जेवता, तर बघा 7:30 झालेत. तर या 7:30 पासून 8 पर्यंत कधीही आम्ही जेवतो. आणि दादा न्यूज बघत नाहीत का, मॅच बघत नाहीत का? दादा बघतात, क्रिकेट बघतात, न्यूज बघतात, बस. आणि सॅटर्डे संडे आम्ही काय बघतो? मूवीज अँड वेगवेगळ्या सिरीज. चला जेवायचं. हे असल्या न्यूज बघूनच मी तुम्हाला सतत फोन करत होते. आला म्हणेपर्यंत बाप रे,